तर हॅलो गाईज नमस्कार. तर काय विषय माहिती आहे का, आम्ही आलो आज शेतामध्ये पार्टी करण्यासाठी. तर हे बघू शकता आमचे मित्र एवढे. तर एवढे ना आम्ही इथं जमलोय कारण की आता आम्हाला रात्री इथं पार्टी करायची. इथं बाजूला सप्पर आहे आणि या सप्परामध्ये माझ्या मित्राचं सप्पर आहे. इथं ढोरं वासरं पण आहे ना. आम्हाला इथं पार्टी करायची म्हणजे आम्ही सामान वगैरे सगळं घेऊन आलोय आज. तर चला आता लागूया. तर आता आम्ही सफरामध्ये चाललो कारण की आता चूल वगैरे तिथं पेटव मस्त सफर दाखवतो तुम्हाला. एकदम भारी आहे. काय नाही आपल्या कुत्र्याचं काय नाही पप्पी. इसका नाम पप्पी है. लो पप्पी लो तुम. पप्पी बहुत डेंजर दिख रहा मेरे को. तर हे बघा मित्रांनो आमचं सफर. तर इथं आता आम्ही पार्टी करणार आहे. चूल गिल करून आम्ही आता इथं पार्टी करणार. जे तुम्ही मशरूम खाताच ना ते बघा आम्हीच उगवतो. उत्पादक आहे ना आम्ही मशरूम झाडू मारतोय. हे बघा अंधार आहे. आता थोड्या वेळात आम्ही लाईट लावू कारण की लाईट आहे का नाही ते बघणं पडेल आम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय काड्या आणायला. काड्या तर लागतील ना. हे बघा हे सगळे जण चालले काड्या आणायला. आता तिथं हे बघा इथं काड्या आहे. तर इथून आम्हाला काड्या घ्यायच्या. नाही काड्या नसून वल्ले झाले एवढे वाळेल काढे. येऊ म्हणतोय फेमस. याला कोणी ओळखतं का मित्रांनो सांगा कमेंट मध्ये आम्हाला. याला कोणी ओळखतं तिकडे बाय इकडं पूर्ण धरण आहे मित्रांनो. तुम्हाला ना दाखवतो सकाळी उठलो सकाळी दाखवतो. तुम्ही का रात थांबलो कधी आम्ही रातभर इथं तर दाखवता. आमचा भाऊ काड्या तोडताना भाऊला आमच्याकडून लेग पीस फ्री. फ्री रेस्टार म्हणा. आता काड्या घेऊन चाललोय सगळे तिकडं. काय खतरनाक मुलगा आहे मित्रांनो. काय खतरनाक तोडतोय डायरेक्ट. इकडे आतमध्ये चालू इकडे आवरणं सावरणं. तर इकडे आता कांदे वगैरे तर इकडे चाललंय. इकडं मित्रांनो लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे म्हणून मोबाईलच्या टॉर्च वरतीच आपण सगळ्याला घाबरण्याचा प्रयत्न करतोय. अशी मजा करू नको भावा. इथं मी मोटर चालू करून आम्ही आता मोटर चालू करायला चाललो होतं कारण की आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे ना तिथं. तर आम्हाला त्या तिकडं एकदम लांब जाणं आहे मोटर चालू करण्यासाठी. तर आम्ही इथं आपला टॉमी काय खतरनाक आहे. टॉमी पप्पी पप्पी इंस्का पप्पी कपाशी पेरलेली आहे बघा. आम्ही चाललो आता सगळे तिकडं. मधून चालला रे. इकडून तिकडून गारा दिसतोय मला. गारा होईल दिसतोय थोडा म्हणजे आज थोडासा पाऊस पडला होता इकडं. पाऊस पडला. पाऊस पण पडला नाही. ती बघणं पण नळी ओढली. इथून म्हणजे लय लांब जायचं मित्रांनो. आता रात्रीचं तर काही दिसणार नाही पण आपल्याला एकदम तिकडे जायचं आहे. तिकडे जाऊन मोटर चालू केली ना म्हणजे आपल्या सफरावरती पाणी येऊन जाईल सगळ्याला. आता इकडे वगैरे सगळं करायचं इथून मग डायरेक्ट ती बघला पाणी लागेल रे. तर इथं कॉक फिरवतोय बघा मित्रांनो. एकदम किर आवाज येतोय आणि इथं कोणीच नाही म्हणजे आम्ही चौघ जण. हे पुरा अंधार. इकडं जिकडं बघशाल तिकडं पूर्ण अंधार म्हणजे पुरा अंधार इकडं तिकडं. हे बघा मित्रांनो आता आम्ही इथं कॉक चालू करायला आलो. पाणीवर जातं आणि इथं हिर आहे. तिकडं सोलार मध्ये हिरीला पाणी दिसणार नाही रात्र. आज चालू कुठून करायची इकडं बघा. घेऊन टाक तिला बी तिकडं. तिथं बाज बी काम येऊन जाईल ना मला. चालू झाली का आता चालू झाली. पेटेल टाक नको म्हणजे कस काय चालू झाली डायरेक्ट काय माहित. तर तिकडं लाईट लागला. पहिले लाईट चालू नव्हता तिकडं. आता तिकडं लाईट लागला म्हणजे आता मोटर चालू झाली आहे ना. आता तिकडं पाणी जाईल म्हणजे आमच्या सफराकडं पाणी जाईल आता. पुरा अंधार इकडे तिकडे बघशील तिकडं काहीच नाही दिसणार. काहीच हा घेऊन टाक बसायला तरी काम नाही. आम्हाला तिथं बाहुबली बघू शकता. आम्हाला बाज पण लागणार आहे तिथं. आता आम्ही मोटर चालू केली. आता पाणी वगैरे तिला येऊन घेईन म्हणजे इथून आणायची गरज नव्हती आम्हाला तिथं. तो छड्या बसवायला लागला तिथं जोडाला. आमचे पाईप वगैरे जोडणं झालंय. आता पाणी तिथं हौदाला आलं असेल
तर आता आम्ही चाललोय वापिस सापरावरती. कमी नाही आपल्याकडे. ज्या आम्ही तिथं पैप जोडले का आता ते पाणी आलं समजा मोटर वगैरे चालू केली का आणि आता आम्ही फायनली सापरामध्ये आलोय. तेव्हा आम्ही येऊपर्यंत इथं चूल वगैरे पेटून रेडी झाली. न्यूटन आहे आमचं. पाणी वगैरे सगळं तयार झाली. आता बस गाणे तर असे लावले मित्रांनो आपल्या पाणीपुरी बी आणली होती. पाणीपुरीचं पाणी उरलं फक्त. पाणी बरं पाणीपुरीचं तुम्ही काही समस्या मोबाईल मध्ये व्यस्त झाले. इथं झोपलाय काढ. इथं आपलं एकदम स्पेशल डिश तयार झाली आपली. आपल्या ताटात काही नाही मित्रांनो अजून. एकदम भारी वातावरण एकदम. आता टायमिंग काय झालं बघा मित्रांनो. टाइम काय झाला फोन दाखव. फोन दाखव टाइम काय झाला. अरे इथं पब्लिकला दाखव. थांब थांब तर टायमिंग दाखव. तर 12:09 आले आणि 12:09 आमचं इथे झालेले. आता मी जेवायला बसलाय. हे बघू शकता. लिंबू कोण लागते. एकदम खूप छान असं चालू झाली खाणं. इकडं बाहेर शेतकऱ्याचा सरपंच सप्रो आहे इकडं. सपो हे कोणता प्रोफेशनल कांदा आणला का आता. खूप छान असं आम्ही इथं झोपणार आहे सापरामध्ये. तर हे बघा सगळे झोपाच्या तयारीमध्ये लागले. मुततोय बाई इथं मुत्र्या. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय दुसऱ्या वावरामध्ये. आम्हाला पाणी सोडायला जायचं आहे. ते सगळे झोपले आहे तिकडं सपरामध्ये. तिकडं आतमध्ये सपरामध्ये. आणि आम्ही चाललोय तिकडं. आम्हाला पाणी सोडायचं आहे. ही गाडी काढतोय. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय तिकडं विहिरीला पाणी सोडण्यासाठी. म्हणजे तिकडची दुसऱ्या वावरात जाणे आम्हाला 2-3 किलोमीटर आहे. आता निघालो आम्ही रस्त्याला लागलो. हे बघा रस्ता किती सुमचा एकदम लागलो मेन रस्त्याला. इथं आलो होतं विहिरीवरती. तर इथं लाईट काढली होती. तर आम्ही आता वापस चाललोय आता तिकडं. कारण की त्याला स्क्रू ड्रायव्हर लागून लाईट टाकत होती. आमच्याकडे स्क्रू ड्रायव्हर नाही. पाऊस पडेल आणि ते वल्ल पण होईल. म्हणलं आता जाऊ दे सकाळी आता गेलो वापस जाता. आता मस्त झोपून सकाळी उठतो घरी जाऊन. बघा इकडं स्मशानभूमी. इकडं एकदम खतरनाक उचलगत होता. फायनली आम्ही पोचलोय सपरावर. सपरावर आल्यावर हा गोदड आहे तिकडं. तर आम्ही आलो आता. हे बघा सगळे झोपले. आम्ही तिकडं चालू करून आलो मोटर गिटर. इथं पडेल आम्हाला जागा झोपाला. सप्पू आमचे सप्पू सप्पू उठा ना सप्पू. पप्पी. तर मित्रांनो आता आमचं बी इथं गादी लागली. इथं ही आमच्यासाठी इथं स्पेशल गाडी आहे. हे बघा इकडं. आता सगळे झोपायची तयारीत आहे. मी पण झोपतो आता. उठून तुम्ही सकाळी भेटूया. तर चला भेटूया. नाही रे येऊ नको इकडं. आम्ही इकडे शिलगा. नमस्कार मित्रांनो. शुभ सकाळ झाली आता आमची. आम्ही उठलो होतो आता. हे बघा हे सपोच इंजिन चालू आहे आता.
तर हा खूप नाव घेतोय चला तुम्हाला आता बाहेरचा नजारा दाखवतो रात्री दिसला नाही ना तर हे बघा थांबणार आहे एकदा आपली हे बघ किती वातावरण छान झालंय बाहेर हे बघू शकता यो आपला शेतकरी मित्र कसं काम करतोय बघा अजून सगळे झोपताच येतं त्यानं एकदम भारी हे बघा तिकडं धरण आहे पूर्ण ते बघ दिसतंय तुम्हाला हे धरणाचं पाणी इथं राहतं इकडं पण आता नाही दिसना कारण की पाणी उन्हाळा अजून पाऊस पडला नाही इकडं रात्री झाला वाटतं थोडासा पाऊस भारी वातावरण झालं हे बघा एवढी आपली पलटण गँग एकदम भारी वातावरण एकदम हे बघा इथं होतो आम्ही रात्री त्या सपरात आम्ही पार्टी केली इथं होऊ दे इथं बाकी खाला मग आता उठतो तो टाकतोय धुतो मस्त चालले होतो घरी आता तर भाऊ काही म्हणणं आहे तुमचं आलं माहिती का आम्ही चाललो धरणाकडं मित्र म्हणे आमचा का तिकडं जा म्हणे माशा दिसत्या म्हणे तिकडं आता तिकडं दिसतंय का पक्षी दिसतंय तिकडं बघत का तिकडं माशा आहे आम्हाला जायचं तिकडं माशा पाहायला आता काय आम्हाला सापडते का नाही बाकी पण येते आमच्या वाटेमाग बाकीचे आम्ही पण चाललो असताना टिटुरी तर हे आता आम्ही जिथं उभं आहे ना इथं इतकं पाणी राहतं मित्रांनो त्यापर्यंत पाणी राहतं डायरेक्ट एकदम पण आता दुष्काळ खूप चाललाय दुष्काळ पण एकदम बेस्ट होईल मित्रांनो काय म्हणतो तुम्हाला वरतून दिसते एवढी काय नजर बेकार आहे मला पण दिसत नाही मित्रांनो दिसणार नाही ते असं हे होतंय का समजा ती माशा श्वास घेते हे करते हालचाल होती माशाची त्याच्यामुळं पाहिजे ना सकाळीच तेव्हा